पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील अपघातग्रस्त टँकर हटवल्यानंतर 32 तासांनी वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे। वाहतूक कोंडीचा हजारो वाहन चालक आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। प्रशासनानं पहाटे 2च्या सुमारास टँकर हटवल्यानंतर अखेर वाहतूक सुरळीत झाली आहे। या वाहतूक कोंडीचा सामना प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुधीर मेहता यांना देखील करावा लागला। पण मेहता यांनी 8 तास कोंडीत अडकून पडल्यानंतर थेट हेलिकॉप्टरच्या मदतीनं पुणे गाठले। रायगड जिल्ह्यातील आडोशी येथील बोगद्याजवळ मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला। या टँकरमुळे प्रोपॉइलिन हा अतिज्वलनशील गॅस होता। यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। या वाहतूक कोंडीचा हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला। 32 तास या कोंडीत अनेक जण अडकून पडले होते। उद्योजक डॉक्टर सुधीर मेहता ही कोंडीत अडकले। मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीत प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुधीर मेहता देखील अडकून पडले। मेहता कोंडीत अडकल्याची माहिती त्यांनी एक्सवर एक पोस्टद्वारे दिली होती। मुंबई पुणे महामार्गाची ही अवस्था आहे। प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मुख्य महामार्गाची दयनीय अवस्था आहे, अशी व्यथित पोस्ट मेहता यांनी केली होती। सुधीर मेहता 8 तास या वाहतूक कोंडीत अडकून पडले होते। 8 तासानंतर त्यांनी हेलिकॉप्टरद्वारे पुणे गाठलं। अशा परिस्थितीत महामार्गावर प्रवासी वाहनांना माघारी जाण्याचा मार्ग तयार करून दिला पाहिजे। हेलिपॅडसाठी 10 लाख रुपये आणि 1 एकर जमिनीची गरज असते। कोंडीत झाल्यावर तिथून बाहेर पडता येण्यासाठी महामार्गावर काही ठिकाणी अशी सुविधा निर्माण करण्याची गरज आहे, अशी सूचना देखील मेहता यांनी केली आहे।